माजी आमदार तसेच माजी सनदी अधिकारी श्यामसुंदर शिंदे यांच्या सुविद्य, सुसंस्कृत व कर्तबगार पत्नी ज्येष्ठ समाजसेविका आशा श्यामसुंदर शिंदे यांचा आनंद दत्तधाम आश्रम श्री क्षेत्र माहुरगड येथे अत्यंत सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला। नांदेड येथील अनेक महिला भगिनींसह आशा शिंदे या आश्रमाच्या दर्शनासाठी व राष्ट्रसंत महाराष्ट्राचे ब्रँड अँबॅसिडर स्वच्छता दूत साईनाथ महाराज यांच्या आशीर्वादासाठी माहुरगड येथे आगमनास आल्या होत्या। या प्रसंगी महाराष्ट्राचे ब्रँड अँबॅसिडर व स्वच्छता दूत राष्ट्रसंत सद्गुरू साईनाथ महाराज वसमतकर यांच्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। पूजाचं मूळ गुरुचं चरण, मंत्राचं मूळ गुरुचं वाक्य आणि मोक्षाचं मूळ गुरुचं। तर आज योगायोग मस्जिद माईची भेट होण्याचा योगायोग जे आला, मला खूप आनंद झाला। मला मोबाईल सहज बंद झाला, चार्जिंग संपल्यामुळे। मग माईचा फोन आमच्या शिष्याकडे गेला, त्यानं आमच्या ड्रायव्हरला फोन लावला। 4 वर्ष नामस्मरण केलं, दत्तात्रय प्रभूला आणलं। देवल्य ऋषी जरी इथं दत्त महाराजाला आणले, देवल्य ऋषीला जरी दत्त महाराजाला या ठिकाणी आणलं, मात्र देवल्य ऋषी एकनिष्ठ नामस्मरण करत असताना ज्यावेळेस नैमिष्य अरण्यामध्ये एकनिष्ठ नामस्मरण 88,000 ऋषीमध्ये नामस्मरण करत असताना देवल्य ऋषीला देवल्य ऋषीला त्या ठिकाणी 88,000 ऋषीमध्ये स्वर्गामधून इंद्र त्या ठिकाणी आल्यानंतर त्रिकाळ पूजा आणि नामस्मरण होत असताना फक्त देवल्य ऋषी त्या ठिकाणी जात होते। त्यांना तिथून आकाशवाणी झाली की तुम्हाला या ठिकाणी माहुरला जावं लागेल। तर इथं आल्यानंतर नामस्मरण करत असताना देवल्य ऋषीनं त्यांना सांगितलं की इंद्र तिथं परेशान होता, की लिंग चढत होता, 12 योजन उंच लिंग आला होता। आणि त्यावेळेस इंद्राला भीती पडली, आपलं पद झालं, आपलं ठिकाण झालं। त्याच्यामुळे इंद्र आणि नारद दोघे मिळून अनुसूयामाईकडे बद्रिकाश्रमाला आले। त्यावेळेस अनुसूयामाईनं मार्गदर्शन केलं की तुम्हाला दत्त महाराजाची भेट घालून देण्याचं काम इंद्राची आणि दत्तात्रय प्रभू। या कार्यक्रमास किन्हाळकर, गायकवाड, शेटकार, जाधव आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली होती। उपस्थित सर्वांनी आशा शिंदे यांच्या समाजकार्यातील योगदानाचे मनपूर्वक कौतुक करत आश्रमाच्या प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या। आशा श्यामसुंदर शिंदे या महिलांसाठी प्रेरणास्त्रोत असून त्यांनी शिक्षण, समाजसेवा, महिला सक्षमीकरण तसेच सामाजिक ऐक्य या क्षेत्रात दिलेले योगदान उल्लेखनीय आहे। त्यांच्या नेतृत्व गुणांमुळे आणि कार्यतत्परतेमुळे समाजात त्यांचा आदर्श निर्माण झाला आहे। समाजातील अशा संवेदनशील व कर्तबगार व्यक्तींचा गौरव हा समाजाला सकारात्मक दिशा देणारा ठरतो, हे या सन्मान सोहळ्यात प्रकर्षाने जाणवले। कार्यक्रमाचे सुरेख संचलन व आभार शेषराव पाटील यांनी मानले। महाराजांचं एवढं मोठं अस्तित्व वाढत चाललंय। मी गेले 5 वर्ष महाराजांसोबत म्हणजे माझी ओळख झाली आणि त्याच्यानंतर खरोखर आम्ही झाडू मारत आणि सुरुवात आम्हीच केली की स्वच्छता अभियान राबवायचं महाराष्ट्रभर म्हणून। आणि आज महाराजांचं कौतुक करायला पाहिजे की त्यांना ब्रँड अँबॅसेडर म्हणून नेमणूक झाली त्यांची। महाराजांनी आमच्यासाठी म्हणजे सप्ताह केला होता। कोंडेगाव ते आहे ना डोंगर टेकडी तिथं, आणि इतका चांगला सप्ताह झाला। 7 दिवस भरपूर, म्हणजे जवळजवळ 500 लोक सगळे बायका पुरुष भजन करत रात्रंदिवस, सप्ताह म्हणजे रात्रंदिवस करतात ना, तर तसं आम्ही 7 दिवस संपर्कात होतो। मी रोज सकाळी 6ला आरतीला जायची, रात्री परत 12 वाजेपर्यंत थांबायची, दिवसभर मतदारसंघ फिरून येऊन, आणि चांगल्या तिथं जेवणावळी वगैरे झाल्या। खरं तर मला महाराजांबरोबर काम करायची खूप इच्छा होती, पण महाराजांना माहिती होती किती बिझी होते, त्याच्यातला वेळ काढून येत होते। एकतर मुळात लागतो स्वभाव की लोकांना मदत करायची, आणि तो वारसा आमच्या वडिलांकडूनच, गोविंदराव पाटील चिखलीकरांकडूनच मिळालेला आहे। आणि इकडं पण श्यामसुंदर शिंदे साहेब आपले माजी आमदार आणि जे IAS ऑफिसर होते, त्यांनी IAS ऑफिसर असताना म्हणजे वेगवेगळ्या पदावर हजारो लोकांना कुटुंब उभारण्यासाठी मदत केली। हे सगळं तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे। तर तोच पायंडा पुढं होत गेला आणि आम्ही काम करत गेलो। महाराजांसारखे सगळ्यांचे आशीर्वाद आम्हाला मिळाले। नेहमी मी एकच म्हणत राहिले की आयुष्यभर मी मुंबईत राहिले, पण जेव्हा जेव्हा मी खेड्यापाड्यात जात होते
त्या प्रत्येक ठिकाणी मला कुठल्या तरी सप्ताह ऐकायला मिळायचं. आणि इथं गेल्यानंतर मॅडम आता आलात तर तुम्ही मारुतीला नारळ फोडा, जे काही दैवत आहे महादेवाला नारळ फोडा, तर त्या सगळ्या देवांचे दर्शनं, सगळ्या महाराजांचे दर्शनं. संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी. फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि विजिलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, विजिलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती.